जोपर्यंत स्पष्ट माहिती समोर येत नाही तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार नसल्याचं आता उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले। नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत आल्यावर काय करायचं ते ठरवू असंही ते म्हणाले। मंत्रालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते। भाजपच्या कोर कमिटीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती। या बैठकीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र पाठ फिरवली। गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यानं बैठकीला गैरहजर राहणार असल्याचा निरोप पंकजा मुंडेंनी पाठवला। या बैठकीमध्ये आगामी हिवाळी अधिवेशन आणि इतर राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली। तर भाजपच्या कोर कमिटीच्या या बैठकीत एकनाथ खडसेंच्या नाराजीवरही चर्चा झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। खडसेंनी भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पक्षविरोधात काम केल्याच्या संदर्भात काही पुरावे सादर केलेत, त्याची चौकशी करून ज्यानं पक्षविरोधात काम केले त्याला काढून टाकलं जाईल असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय। तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे यांची भेटही घेतली। खडसेंच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही भेट झाली। यावेळी खडसे भाजप सोडून जाणार नसल्याचा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीत आता ठाकरे सरकार कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाकरे सरकारनं सत्तेवर आल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला। खाते वाटपाला उशीर होण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी सरकारला धारेवर धरलं। खाते वाटप झालं नाही तर आम्ही प्रश्न कुणाला विचारायचे असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची मुंबईत बैठक झाली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हस्तांदोलन करतानाचा फोटो आता चर्चेचा विषय झालाय। नागपूर अधिवेशन 1 आठवड्याचंच असणार आहे। अधिवेशन कालावधी जास्त करावा अशी मागणी फडणवीसांनी या बैठकीत केली आहे। सत्ताधारी पक्षांची कोंडी करण्याची तयारी या अधिवेशनात विरोधकांनी केली आहे। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची चर्चा झाली। विधानभवनातल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही चर्चा झाली। या भेटीनंतर सेनेसोबत जाण्याचा कोणताही निर्णय नसल्याचं सुद्धा खडसेंनी स्पष्ट केलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपनं माझ्यावरचा अन्याय दूर करावा अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे। पुण्यात शिवसंग्राम संघटनेची राज्यस्तरीय बैठक झाली त्यानंतर ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते। केंद्र सरकारनं नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक एनआरसी आणि लोकसंख्येचं रजिस्टर तयार करण्याचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी एनआरसी विरोधी संघर्ष समितीतर्फे आणि पुरोगामी संघटनांनी पुण्यात आंदोलन केलं। संतप्त आंदोलकांनी ठरावाची होळी देखील केली। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बेस्टच्या अर्थसंकल्पाचं बीएमसीमध्ये विलीनीकरण यावर्षी तरी शक्य नाही असं सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्पष्ट केलंय। बेस्टचा अर्थसंकल्प बीएमसीमध्ये विलीन करा अशी शिवसेनेची मागणी होती। तसा प्रस्ताव सुद्धा बीएमसी सभागृहात संमत झाला होता। आता मात्र शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा सध्या आम्ही बेस्टच्या कारभारावर लक्ष ठेवून आहोत। विलीनीकरणाचा विचार त्यानंतर करू अशी भूमिका शिवसेनेनंच घेतली आहे। मध्य रेल्वेसाठी बहुप्रतीक्षित एसी लोकल दाखल झाली आहे। ही लोकल सध्या कुर्ला कारशेडमध्ये असून तिचे स्टॅटिक ट्रायल इथेच होतील आणि ती येत्या नववर्षामध्ये सेंट्रल रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर धावताना दिसेल। कल्याण आणि शिळफाट्याची वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मनसेच्या आमदारांनी पुढाकार घेतला। यासंबंधी कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे, एमएमआरडीए, एमआरडीसी आणि टीएमसी अधिकाऱ्यांसोबत यांनी एकत्रित पाहणी दौरा केला। डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा निघणार आहे कारण या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पाहणी करण्यात आली आहे। मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या पुढाकारानं वाहतूक पोलीस तसंच एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी तसंच ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांनी प्रत्यक्ष वाहतूक कोंडीची पाहणी केली। दरम्यान वाहतूक कोंडीवर लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीसचे डीसीपी अमित काळे यांनी दिली आहे। बिबट्याचा 7 दिवसांचा बछडा येऊरच्या रस्त्यावर आढळून आला। त्याला त्वरित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचारासाठी नेण्यात आलं। बछडा उद्यानाच्या ताब्यात आहे आणि आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तो नर बछडा आहे। उद्यानातले वन अधिकारी सध्या त्याचे आई-वडील झालेत। विविध प्रजातींचे पक्षी आणि कासवांची तस्करी करताना मोहम्मद खलीज रियाज अहमद उर्फ जायद खान या तरुणाला वन विभागानं ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 4 स्टार जातीची कासवं आणि 3 बाज, घार आणि घुबड अशा 9 वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले। बंगळुरूहून मुंबईला तस्करी करताना या तरुणाला अटक करण्यात आली आहे। शहापूर नगरपंचायतमध्ये आदिवासी आणि दुर्बल घटकातील सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीनं एक भव्य मोर्चा काढण्यात आला। थकलेलं वेतन, आरोग्य सुविधा, रजा, स्वच्छतेसाठी लागणारं साहित्य पुरवणं इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला।
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्याच्या जवळ असलेल्या दिवा परिसरातल्या कांदळवन नष्ट करून भूमाफियांनी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं केली होती। ती मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन तोडण्याकरता आलं होतं। मात्र अनेक राजकीय मंडळींनी आपली वोट बँक वाचवायला कालच्या प्रशासनाच्या कारवाईत अडसरही निर्माण केला। जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला। या लाठीमाराचा विद्यार्थी भारती संघटनेनं निषेध केलाय। कल्याण पश्चिम इथं आंबेडकर मैदानावर याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। ठाणे पूर्व इथल्या हरिश्चंद्रराव शाळेजवळच्या कचरा कुंडीत काल सकाळी एक नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली होती। कोपरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अर्भक ताब्यात घेऊन ते सिव्हिल रुग्णालयात पाठवून दिले। पुण्यात लिफ्ट दिल्यानंतर अश्लील चाळे करून तरुणीनं पैशाची मागणी केल्यानंतर इमारतीवरून ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोरेगाव पार्कातल्या येरवडा परिसरात ही घटना घडली आहे। रविवारी रात्री संशयितानं तरुणीला लिफ्ट दिली, त्यानंतर या दोघांमध्ये अश्लील चाळे झाले। यावेळी तरुणानं संशयिताकडे 5,000 रुपयांची मागणी केली। पैशावरून दोघांमध्ये वाद झाला। या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। परळी तालुक्यातल्या शिरसाळाजवळ असलेल्या कावळेची वाडी म्हातारगाव रोडवर स्कॉर्पिओ गाडीत रक्तानं माखलेला एक मृतदेह आढळलाय। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीत कोणीही नसल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती। यानंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि मृत विजय सखाराम मगर या तरुणाची माहिती समोर आली। पनवेलमध्ये बॅगमध्ये कोंबलेला एक मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती। पनवेल तालुक्यातल्या हरिग्राम ते पनवेल मार्गावरच्या गाढी नदीच्या पात्राजवळ एका काळसर रंगाच्या रेक्झिन बॅगमध्ये एका व्यक्तीचा कोंबलेला मृतदेह आढळून आला। 30 ते 35 वयोगटातल्या व्यक्तीचा हा मृतदेह आहे आणि या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करतायत। एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी सोमनाथ वाकडे आणि त्याची पत्नी नीलम या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। 21 नोव्हेंबरला भिवंडीतल्या पडघा इथल्या बाबगाव इथे राहणाऱ्या सोनूबाई यांची हत्या झाली होती। चैनीसाठी घेतलेल्या वस्तूचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नसल्यानं या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती। या दाम्पत्याला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यवतमाळमधल्या वाघापूर नाका परिसरात टोळक्यांनी 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झालाय। तरुणीच्या छेडछाडीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे। विनय राठोड असं मृत तरुणाचं नाव आहे आणि आकाश वानखेडे यात गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। इचलकरंजीमधल्या ईदगाह मैदानाजवळ तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। दीपक कोळेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। तीक्ष्ण हत्यारानं त्यावर वार करण्यात आले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि अधिक तपास सुरू आहे। अमरावतीमध्ये मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा राज्यस्तरीय आलमी इज्तेमाचा सामूहिक दुआचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाच्या समारोपानंतर परतीच्या प्रवासात बुलढाणा जिल्ह्यातल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला। अकोला खामगाव या राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय। अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झालाय आणि यामध्ये एका भाविकाचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झालेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कलोते गावाजवळ पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीचा अपघात झालाय। मासे घेऊन जाणारी ही भरधाव गाडी एक्सप्रेसवेवर परतल्यानं हजारो मासे महामार्गावर पडले। सुदैवानं अपघातातून गाडीतले 3 जण सुखरूप बचावलेत तर यावेळी मासे उचलून नेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती। देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आलाय गडचिरोलीमध्ये, कारण तरुणाच्या अंगावरून संपूर्ण मालगाडी गेली आणि त्याला काहीच झालं नाही। देसाईगंज रेल्वे स्थानकावरची दृश्य आहे। त्या दृश्यांमध्ये मालगाडी खाली तरुण दिसतोय। मालगाडी स्थानकावरून निघून जाते आणि त्यानंतर हा तरुण उठून उभं राहिलाय। तरुणाला कोणतीही जखम झालेली नाही असं सुद्धा दिसतंय। समोरच्या प्लॅटफॉर्मवर उभी असलेली चंद्रपूर गोंदिया ट्रेन पकडण्यासाठी हा तरुण रेल्वे रुळावर उतरला होता, पण त्या रेल्वे स्थानकावर मालगाडी आल्यानं तो तिथे झोपून राहिला। अखेर मालगाडी गेल्यावर तो तरुण उठला आणि ट्रेन पकडण्यासाठी निघून गेला। उशीर झाला म्हणून ड्युटी न लावल्यानं नाराज झालेल्या एसटी चालकानं आगार व्यवस्थापकाच्या कक्षात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। संजय वैद्य असं या 52 वर्षीय एसटी बस चालकाचं नाव आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर एसटी आगारातली ही घटना आहे। चालकाची प्रकृती चिंताजनक आहे आणि उपचारासाठी त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलंय। पंढरपूरमध्ये गोपाळपूर परिसरात एकदम 8 घरफोडींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक ठाण्याचे दयानंद गावडे यांच्या टीमनं काही तासातच घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद केलंय। त्यामुळे शहरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि उपअधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या टीमनं कारवाई करून या टोळीला जेरबंद केलं। कोल्हापुरात गेल्या महिन्यापासून गाजत असलेल्या मटण दराच्या वादावर अखेर तोडगा निघाला। शिवाजी पेठेत खाटीक समाज आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात झालेल्या बैठकीत आता 480 रुपये किलो या दरानं मटण विक्री करण्याबाबत एकमत झाले। गेल्या महिन्यापासून कोल्हापुरात मटणाचे भाव वाढले होते। अखेर शिवाजी पेठेत झालेल्या या बैठकीत
तोडगा काढण्यात आला। आता मटणाचे दर योग्य पातळीवर आल्यानं कोल्हापूरकर समाधानी आहेत। अहमदनगरमध्ये संगमनेर इथे चौघांना विषबाधा झाली। यामध्ये बहीण भावाचा विषबाधेने मृत्यू झालाय। संगमनेरमधल्या आंबेडकर नगरमधली ही घटना आहे। दीपक सुपेकर कुटुंबातल्या 4 जणांना गुरुवारी जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। दीपक सुपेकर यांच्या पत्नीसह 3 मुलांना विषबाधा झाली। उपचारादरम्यान मुलगी श्रावणी वय 9 वर्ष आणि 6 वर्षांचा मुलगा कृष्णा यांचा मृत्यू झालाय। बीडच्या अन्न आणि औषध सहाय्यक उपायुक्त कार्यालयाने नगर MIDCतल्या आईस्क्रीम उत्पादक कंपनीवर कारवाई केली आहे। आईस्क्रीममधल्या घटकांची कमतरता असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झालाय। अहमदनगर अन्न औषध प्रशासन आईस्क्रीम स्टॉक करण्याचा परवाना नसल्यानं गोडाऊन बंद करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। मात्र अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कंपनीला वाचवण्यासाठी स्टॉक करणाऱ्याला नोटीस काढल्याचा आरोप करण्यात येतोय। परतीच्या पावसानं यंदा राज्यात चांगला धुमाकूळ घातला होता। सांगोला तालुक्यातल्या माण आणि कोरडा या नद्या तुडुंब भरल्यात। त्यामुळे चिमटा वस्तीवरच्या 70 ग्रामस्थांना रोज जीव धोक्यात घालून नदी ओलांडूनच वाढेगाव गाठावं लागतंय। या नद्यांवर अजूनही पूल बांधण्यात न आल्यानं विद्यार्थ्यांना सुद्धा आपला जीव धोक्यात घालावा लागतोय। दरम्यान नदीवर लोखंडी पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यात नागपूर मुंबई या महामार्गावर पेडगावजवळ भीषण अपघात झाला। रस्त्यात एक नादुरुस्त ट्रक उभा होता। त्याला भरधाव असलेल्या पूजा ट्रॅव्हल्स त्या बसची धडक बसली आणि या अपघातात 6 प्रवासी जखमी झालेत। दोघांची प्रकृती गंभीर आहे। रात्री 2:30च्या दरम्यान हा अपघात झाला। मालेगावच्या आयुब नगर इथं 5 ते 6 घरांना भीषण आग लागली होती। या आगीत होरपळून हुसन मोहम्मद मुबीन या चिमुकल्याचा मृत्यू झालाय, तर त्याच्या आईसह 6 जण गंभीर भाजले आहेत। त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। जिथे आग लागली तिथपर्यंत पोहोचणारा रस्ता छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जातो। त्यामुळे अग्निशमन दलाला नागरिकांच्या मदतीनं आग विझवायला 3 तास लागले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। जामनेर तालुक्यातल्या पहूर कसबे इथले रहिवासी फकीरा नथू घोंगडे यांच्या शेतातल्या विहिरीमध्ये भला मोठा अजगर आढळून आला। पाळधी इथल्या सर्पमित्राने या अजगराला पकडून जीवदान दिलं। नाना माळे आणि रतन पवार यांनी विहिरीतून या अजगराला बाहेर काढलं। जामनेर इथल्या रामवनातल्या जंगलात त्याला सोडण्यात येणार आहे। अमेरिकेतल्या डेन्व्हर युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातल्या मोहम्मदन एज्युकेशन सोसायटीला भेट दिली। अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांनी मुस्लिम बोर्डिंगच्या इतिहासाची माहिती घेतली। मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आझेरकर यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। 20 वर्षांच्या राहुल शिंदेला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती। त्याला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं। रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरूनच बेड्यांसह हा आरोपी फरार झालाय। हिंगोली जिल्ह्यामधल्या सेनगाव तालुक्यात डोंगरगाव इथले सोपान रंगनाथ दुधाळकर या मच्छीमाराचा येलदरी धरणात शॉक लागून मृत्यू झाला। गेल्या महिन्याभरापासून येलदरी धरण तुडुंब भरले, पण असं असतानाही महावितरणनं विजेचा पुरवठा खंडित न केल्यामुळे पाण्यामध्ये वीज उतरली होती। गेल्या 24 दिवसांपासून बंद असलेल्या शिर्डी विमानतळावरची विमानसेवा आजपासून सुरू होणार आहे। दृश्यमानता नसल्यानं 24 दिवसांपासून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नईसह इतर ठिकाणी सुरू असलेली ही विमानसेवा ठप्प झाली होती। सातारा पोलीस दलातले निर्भया पथक आणि सगळ्या महाविद्यालयातल्या मुलींची भव्य निर्भया रॅली सातारा शहरात काढण्यात आली। काल सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमाराला तालीम संघ ते जिल्हा परिषदेपर्यंत ही रॅली काढण्यात आली। यावेळी महाविद्यालयीन मुलींसाठी सेल्फ डिफेन्सची काही प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली। तीर्थक्षेत्र जेजुरी इथल्या रेल्वे स्थानकाची रेल्वेच्या विभागीय प्रमुख रेणू शर्मा आणि उपविभागीय प्रमुख नीलम चंद्रा यांनी पाहणी केली। खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला जातो। जेजुरी गडाची प्रतिकृती या रेल्वे स्थानकाला दिली जाते। याचं काम अंतिम टप्प्यात आले, त्यामुळे अधिकाऱ्यांकडून ही पाहणी करण्यात आली। नेवासा तालुक्यातल्या श्री क्षेत्र देवगड इथं दत्त जयंती महोत्सवानिमित्त दत्तात्रयांच्या मुख्य मंदिराला नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आज देवगड इथं मोठ्या उत्साहानं दत्त जयंती साजरी करण्यात येते। लाखो भाविक दत्त महाराजांच्या दर्शनासाठी देवगडला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता दत्ताचा पाळणा होणार आहे आणि जन्मोत्सव सोहळा पार पडेल। पुरंदर तालुक्यातल्या किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर इथं दत्त जन्म सोहळा संपन्न होतोय। गेल्या 18 वर्षापासून नारायणपुरात 200 कोटी शिवदत्त नाम यज्ञ सोहळा संपन्न झाला होता। या उत्सवाला राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्यांचं स्वागत सुद्धा करण्यात आलं। प्रकरणातल्या दोषींना येत्या काही दिवसात फाशी दिली जाऊ शकते। तिहार जेलमध्ये या चौघांना फाशी देण्याची तयारी सुरू झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। डमी बॉडीचा वापर करून चाचण्याही घेतल्या जात आहेत। बिहारच्या बक्सर जेलमधून विशेष दोर सुद्धा मागवण्यात आले।
निर्भयाच्या 4 पैकी एका दोषीनं तर निर्लज्जपणाची हद्द पार केली आहे। दिल्लीत वायू प्रदूषणामुळे तसंही आयुर्मान कमी झालंय, मग फाशीची शिक्षा कशाला, असा युक्तिवाद अक्षय सिंह ठाकूरनं त्याच्या फेरविचार याचिकेत केलाय। 4 पैकी तो एकमेव असा दोषी आहे ज्यानं आतापर्यंत दयेचा अर्ज केलेला नाही। एसबीआयनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ ट्वीट शेअर केलाय। जर तुम्ही तुमचा फोन स्टेशनवर चार्ज करत असाल तर सावधान, कारण तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस टाकून मोबाईल हॅक केला जाण्याची शक्यता असते। मोबाईलमधून तुमचा डेटा आणि पासवर्डही चोरला जाऊ शकतो आणि याच संदर्भात एसबीआयनं व्हिडिओ शेअर केलाय। 2019 मध्ये पंतप्रधान मोदींचं ट्विट हे एक वर्षातलं गोल्डन ट्विट ठरलंय। ट्विटरनंच तशी घोषणा केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सबका साथ सबका विकास अशा आशयाचं त्यांनी ट्विट केलं होतं। हे ट्विट सर्वाधिक वेळा शेअर करण्यात आलंय।